नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो. आणि आजचा आपला विषय आहे फुफ्फुसाचा कर्करोग जागरूकता. आणि त्यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर रेश्मा पुराणिक देशमुख. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर रेश्मा पुराणिक देशमुख या कोथरूड पुणे येथील पुराणिक कॅन्सर क्लिनिकमध्ये मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट म्हणजेच कर्करोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी प्रतिष्ठित बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथून MD मेडिसिन केलं आहे. त्यानंतर त्यांनी गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट अहमदाबाद इथून DM मेडिकल ऑन्कोलॉजी केलं आहे, जे भारतातील दुसरे सर्वात मोठे कर्करोग केंद्र आहे. त्यांनी ऑन्कोलॉजीमध्ये सुवर्ण पदक सुद्धा संपादन केलं आहे. डॉक्टर रेश्मा पुराणिक या युरोपियन सोसायटी प्रमाणित वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट आहेत आणि त्या रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन UK यांच्या पण सदस्य आहेत. त्यांच्याकडे DNB मेडिसिन आणि DNB मेडिकल ऑन्कोलॉजी या अतिरिक्त पदव्या आहेत. त्यांनी जेरियाट्रिक मेडिसिनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आहे. त्यांना महिलांमधील कर्करोग आणि प्रिव्हेंटिव्ह ऑन्कोलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे. तर चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात. तर डॉक्टर, जसा की आपला विषय आहे फुफ्फुसाचा कर्करोग, तर एक्झॅक्टली हा काय असतो आणि समाजात तो किती प्रमाणात आढळतो? नमस्कार प्रेक्षक. नोव्हेंबर हा फुफ्फुसांचा कर्करोग जागरूकता महिना म्हणून ओळखला जातो. म्हणून आज आपण लंग कॅन्सर किंवा फुफ्फुसांचा कर्करोग ह्याच्यावर बोलणार आहोत. तर जसं की आपला पहिला प्रश्न आहे की फुफ्फुसांचा कर्करोग म्हणजे नेमकं काय, तर लंग कॅन्सर किंवा फुफ्फुसांचा कर्करोग आपल्या शरीरामध्ये वेगळे वेगळे अवयव असतात, जसं की लंग्स किंवा फुफ्फुस, आणि हे वेगळ्या वेगळ्या पेशींनी बनलेले असतात. आणि या पेशींचं नियंत्रण हे विभाजन हे नियंत्रितपणे होत असतं. पण कधी कधी काही पेशी दूषित झाल्यामुळे त्यांचं अनियंत्रितपणे विभाजन होतं आणि मग तिथे एक गाठ तयार होते आणि त्यालाच आपण कर्करोग किंवा फुफ्फुसांचा कर्करोग असं म्हणतो. तर आपल्याला या अख्ख्या जगामध्ये सगळ्यात नंबर 1चा कॅन्सर जर आज म्हणला जातो तर तो लंग कॅन्सर आहे आणि माणसांमध्ये हा नंबर 1 कॅन्सर आहे. इंडियामध्ये कसं आहे की ओरल टबॅको म्हणजे तंबाखू ओरली खाल्ल्यामुळे मुखाचा कर्करोग नंबर 1 पोझिशनला आहे, पण तरी देखील लंग कॅन्सरसुद्धा खालोखाल सेकंड नंबरवर आहेच. जसं आता महिलांमध्ये सुद्धा धूम्रपानाचे प्रमाण वाढत चालले, तर त्यांच्यामध्ये सुद्धा हा कर्करोग वाढत चालला आहे. आता देशामध्ये 2020मध्ये देर वर 2.2 मिलियन केसेस ऑफ लंग कॅन्सर, आउट ऑफ विच 1.8 मिलियन डेथ्स होत्या. तर कर्करोगामुळे माणसांमध्ये होणाऱ्या मृत्यूंचं सुद्धा हे नंबर 1चं कारण आहे. तर हा एवढे मृत्यूंना का जबाबदार आहे, तर कारण जागरूकता नाही आहे. त्यामुळे काय होतं की हा कॅन्सर खूप लेट निदर्शनास येतो. 70% पेशंट्स हे स्टेज 4मध्ये डायग्नोज होतात आणि त्यामुळे मॉर्टॅलिटी रेट या कॅन्सरची जास्त आहे. तर त्यामुळे हे खूप गरज आहे की या कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण करण्याची. बरोबर. डॉक्टर, फुफ्फुसाचा कर्करोग नेमकं कोणत्या कारणामुळे होतो? ह्याच्यामागे काय कारणं असतात? ओके. तर आता आपल्याला हे बोलण्याचं म्हणजे सगळ्यांचा हा महत्त्वाचा प्रश्न असतोच की शेवटी हा कर्करोग होतो कशामुळे. तर जसं की आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, सिगरेट स्मोकिंग किंवा बीडी स्मोकिंग म्हणजेच धूम्रपान हे हा कर्करोग होण्याचे एक एकदम महत्त्वाचं कारण आहे. सो 90% ऑफ द केसेस ऑफ लंग कॅन्सर म्हणजे 90% केसेस या धूम्रपानामुळेच होतात. आता तंबाखू सेवन जे आहे हे विविध प्रकारे केलं जातं. तर जसं सिगरेट स्मोकिंग आहे, बीडी आहे किंवा मग ओरल टबॅको, गुटखा, हे असे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने हे तंबाखूचं सेवन केलं जातं. तर या कुठल्याही पद्धतीचं सेवन असलं तरीसुद्धा हा कर्करोग होऊ शकतो. तर तंबाखूमुळे हा कर्करोग कसा काय होतो हे सुद्धा प्रश्न खूप लोकांच्या मनात असेल. तर तंबाखू हे जे प्रकार आहे त्याच्यामध्ये खूप वेगळे वेगळे केमिकल्स असतात. देर आर मोर दॅन 60 to 100 टाईप्स ऑफ केमिकल्स जे कर्करोगजन्य असतात. म्हणजे जेणेकरून आपले जे नॉर्मल लंग्समध्ये ज्या पेशी असतात त्या दूषित होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये या दूषित पेशी झाल्या तर मग त्यांचं ते अनियंत्रित विभाजन होतं आणि मग तिकडे कर्करोगाची गाठ निर्माण होते. तर यामुळे सिगरेट स्मोक किंवा तंबाखू याच्यामधल्या हानिकारक केमिकल्समुळे कर्करोग हा निर्माण होतो. आणि त्याचसोबत त्याच्यामध्ये एक दुसरा प्रकार असतो निकोटीन. तर निकोटीनमुळे काय होतं की ह्याचं व्यसन लागतं. सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड ॲज ॲडिक्टिंग. त्यामुळे ह्याचं ॲडिक्शन निर्माण होतं आणि त्यामुळे ह्याला लोकांना ह्याची सवय लागते आणि त्यामुळे सिगरेट स्मोकिंग किंवा तंबाखू सोडणं हे फार कठीण जातं लोकांना. तर हे एक झाला प्रकार की स्मोकिंगमुळे जो कर्करोग होतो. जसं आपण मगाशी पण बोललो आहे की आता पहिले स्त्रियांमध्ये लंग कॅन्सर हा कमी प्रमाणात होता, पण आता स्त्रियांमध्ये लेडीजमध्ये सुद्धा कर्करोगाचे प्रमाण बरेच वाढत चाललेले आहे. तर याच्यामध्ये हे सुद्धा प्रामुख्याने कारण हेच आहे की स्मोकिंग जे आता लेडीजमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. अजून एक कन्सेप्ट जी आपण आता बोलणार आहोत ती अशी आहे की पॅसिव्ह स्मोकिंग जो आहे याचा नेमका अर्थ काय असतो किंवा सेकंड हँड स्मोक म्हणजे काय. तर काय होतं की घरामध्ये बऱ्याच वेळेस इतर काही व्यक्ती स्मोक करत असतात किंवा फ्रेंड सर्कलमध्ये दुसरेच लोक
स्मोक करत असतात, पण त्याचा जो धूर असतो तो बाकी लोकांच्याही फुफ्फुसांमध्ये श्वासाद्वारे जातो आणि काय होतं काही काळानंतर याच लोकांना हा कर्करोग होतो. तर बऱ्याच वेळेस जेव्हा पेशंट्स येतात तर ते स्वतः हिस्ट्री देत नाही, पण घरामधला कुठला तरी मेंबर स्मोकिंग करत असतो, तर त्यामुळे त्यांना हा कर्करोग होतो. त्यामुळे पॅसिव्ह स्मोकिंग इज ऑल्सो व्हेरी व्हेरी डेंजरस, इक्वली डेंजरस ॲज ॲक्टिव्ह स्मोकिंग. आणि जसं आता आपण या चित्रात बघतच आहोत की स्मोकिंग जर सोडलं तर बाकी अजून काय कारणं आहेत की काही काही आता काही ऑक्युपेशन्स आहेत, काही व्यवसाय ज्याच्यामध्ये काही हानिकारक केमिकल्स असतात, जसं काही पेट्रोलियम इंडस्ट्रीज, शिपयार्ड इंडस्ट्रीज, तर याच्यामध्ये काही केमिकल्स जसे ॲस्बेस्टॉस किंवा सिलिका असे काही द्रव्य असतात. जर ते श्वासाद्वारे ह्याच्यामध्ये गेले लंग्समध्ये तर त्याच्यामध्ये सुद्धा डॅमेज होतो लंग्सला आणि कर्करोगाचे निर्माण होऊ शकते. तर काही व्यवसाय ज्याच्यामध्ये हे ॲज अ पार्ट ऑफ ऑक्युपेशनल एक्सपोजर हा कर्करोग होऊ शकतो. मग काही जण असतात ज्यांना खूप काळापासून काही लंग आजार असतात, जसं क्रॉनिक ब्रॉन्कायटिस किंवा इंटरस्टिशियल लंग डिसीज. हे दीर्घकालीन जे हे आजार असतात ज्याच्यामध्ये पेशींना काही डॅमेज होतो, त्यांना सुद्धा पुढे जाऊन हा कर्करोग होऊ शकतो. आणि हे काही कारणं सोडले तर बाकी पण आता महत्त्वाचं कारण वाढणारे प्रदूषण, जे आजकाल आपण बघतोय की एअर क्वालिटी इंडेक्स इज जस्ट डिटोरिएटिंग, म्हणजे सगळ्याच आपल्या शहरांमध्ये एअर क्वालिटी इंडेक्स आता चांगला राहिलेला नाही आहे. तर वाढणारे पोल्युशन हे एक अतिशय महत्त्वाचं कारण आहे ज्याच्यामुळे सुद्धा हा कर्करोग होऊ शकतो. त्याच्यानंतरचे महत्त्वाचे कारण आहे अनुवंशिकता किंवा जेनेटिक फॅक्टर्स. सो काही लोकांमध्ये फॅमिली हिस्ट्री असते, तर काही जेनेटिक म्युटेशन्स असतात, त्यांनासुद्धा हा कर्करोग होऊ शकतो. आणि अजून एक असं छोटं पण महत्त्वाचं कारण आहे की काही लोकांना लहानपणी कुठले काही कॅन्सर झालेले असतील आणि त्या निमित्ताने जर त्यांनी काही रेडिएशन वगैरे घेतलेलं असेल तर त्यांनासुद्धा मोठेपणी या कर्करोगाची रिस्क आहे. तर एवढे सगळे हे फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे बिसाइड स्मोकिंग हे बाकीचे सुद्धा कारण आहेत की ज्यांनी हा कर्करोग होऊ शकतो. बरोबर. पण डॉक्टर रेश्मा, जसं की आता आपण बोललो की धूम्रपान हे निमंत्रणच आहे कर्करोगाला, पण बरेच जण असतात जे धूम्रपान न करून सुद्धा त्यांना कर्करोग होतो. मग त्यामागे काय कारण असू शकतं? तर हा प्रश्न पण असा खूप कॉमनली आम्हाला विचारला जातो आणि बऱ्याच वेळेस अशा वयस्कर लेडीज वगैरे असतात ज्यांनी कधीच स्मोकिंग केलेली नसते, पॅसिव्ह स्मोकिंगची सुद्धा हिस्ट्री नसते, म्हणजे घरातही कोणी करत नसतं, पण तरीसुद्धा त्यांना हा लंग्सचा कर्करोग होतो. तर मग अशा वेळेस हा प्रश्न ते आम्हाला विचारतातच की आम्हाला हा कर्करोग कसा काय झाला. तर असे जेव्हा पेशंट्स पुढे येत गेले तेव्हा जेव्हा ऑन्कोलॉजीमध्ये बरेच संशोधन झाले त्यावेळेस हे आम्हाला असं निदर्शनास आलं किंवा हा शोध लागला की काही जेनेटिक म्युटेशन्स असतात. जसं आपण या चित्रात बघू शकतो की काही पेशंट्समध्ये काही जेनेटिक म्युटेशन्सचा शोध लागला. जसं की आता नावं घेतलेच तर ते EGFR, अल क्रॉस हे जे म्युटेशन्स आपल्याला या चित्रामध्ये पण आपण बघू शकतो. तर काही टक्क्या पेशंट्समध्ये हे जेनेटिक म्युटेशन्सचा शोध लागला. हे म्युटेशन म्हणजे असेच असतात की काही नॉर्मल रिसेप्टर असतात जे लंग्सच्या पेशींवर तसंही नॉर्मली पण असतात, पण काही कारणांनी जेव्हा हे म्युटेट होतात तर मग त्यावेळेस त्या पेशींचं परत अनियंत्रितपणे विभाजन व्हायला लागतं आणि तिथे तो ट्यूमर बनतो. तर म्हणून याला आपण ड्रायव्हर म्युटेशन असं सुद्धा म्हणतो आणि त्यामुळे कर्करोगाचं त्याच्यामध्ये हे होऊ शकतं, ते डेव्हलप होऊ शकतो. तर जसं आपल्याला या चित्रामध्ये दिसतंच आहे की वेगळे वेगळे म्युटेशन्सचा शोध लागलेला आहे आणि लंग्समध्ये तर खूपच म्युटेशन्स आहेत जे आता आम्हाला समोर आलेले आहेत की ज्याच्या म्युटेशनमुळे हा कर्करोग निर्माण होतो आणि त्यालाच आम्ही टार्गेट असं सुद्धा म्हणतो. आणि आता याच टार्गेट्सवर आता थँकफुली आपल्याकडे आता नवीन नवीन औषधं सुद्धा आलेले आहेत जे आपण बोलूच इन द थेरपी पार्ट ऑल्सो. तर हे एक महत्त्वाचं कारण आहे की स्मोकिंग न करणाऱ्या लोकांमध्ये हे म्युटेशन्स आढळणं. आणि हर्षाली, यू विल बी सरप्राईज, पण आता बऱ्यापैकी म्हणजे जे नॉन स्मोकर्स असतात त्याच्यात ऑलमोस्ट 60% लोकांपर्यंत आम्हाला हे म्युटेशन्स आता डायग्नोसिसमध्ये येतात. त्यामुळे ह्या लोकांना या नवीन नवीन थेरपीजचा लाभ घेता येतो जर हे पॉझिटिव्ह आले असतील तर. डॉक्टर रेश्मा, लंग कॅन्सर म्हणजे काय आणि त्याची नेमकी काय लक्षणं असतात? तर आपण लक्षणं हे खरंच खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण ह्याच्यावरूनच आपल्याला ओळखता येईल की आपल्याला हा कॅन्सर झालेला आहे. तर कसं असतं की सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये नेमकं लंग कॅन्सरमध्ये फारसे असे लक्षणं दिसत नाहीत आणि अगदी ते लक्षणं असे असतात जे ओव्हरलॅप होतात कॉमन सिम्पटम्ससोबत. जसं की आता काही दीर्घकाळ खोकला येणे वगैरे असे कॉमन सिम्पटम्स असतात जे त्यामुळे एकदम टिपिकली कॅन्सरकडे इंडिकेट करत नाहीत. तर या कारणामुळे काय होतं की बऱ्याच वेळेस सुरुवातीच्या काळात हा कर्करोग निदर्शनास येत नाही आणि बाय द वे तो जसा असा पुढे पुढे स्प्रेड होत जातो, म्हणजे जसा हा कर्करोग अजून वाढतो मग प्रॉपर काही लक्षणं दिसायला लागतात. जसं आपण त्या चित्रात बघू शकतो की खोकला जो बराच होत नाहीये, 3 आठवडे 4 आठवडे झाले, एक क्रॉनिक कफ किंवा एक दीर्घकालीन खोकला या लोकांना असतो. मग काही जण खोकल्यामध्ये रक्त पडतंय असं सुद्धा म्हणतात. काही काही पेशंट्सला दम लागायला लागतो की हे गाठ जेव्हा मोठी होते किंवा फुफ्फुसांभोवती पाणी होतं त्यावेळेस या पेशंट्सला खोकला दम लागायला लागतो. बरेचसे पेशंट्स छातीत दुखतंय असे सुद्धा कंप्लेंट्स करतात.
त्याच्यानंतर जसं जर अजून हा कर्करोग पुढे वाढतो, मग पेशंटचं वजन कमी होणं, भूक न लागणं, एक सतत प्रकारचा एक थकवा जाणवणं, असे सुद्धा सिम्पटम्स हे पेशंट्स आपल्याला सांगू शकतात. मग जेव्हा याच्याही पलीकडे स्टेज जाते, म्हणजे ह्याच्यात सुद्धा जर निदर्शन आला नाही, म्हणजे तो डायग्नोज झाला नाही, तर मग जर हा बाकी अवयवांमध्ये पसरला, जसं की ब्रेनमध्ये पसरला, तर मग डोकं दुखणं, उलटीसारखं वाटणं, एखाद्याला फिट्स येणं. जर हा लिव्हरमध्ये पसरला तर थोडी कावीळ होणं, भूक न लागणं. जर हा हाडामध्ये पसरला, आजकाल हाडामध्ये पसरून येणारे पेशंट्स बरेच वाढलेत. सो जनरली ते बॅकएक म्हणून येतात. तर बऱ्याच वेळ पाठ दुखत असते आणि जेव्हा ॲक्च्युली MRI केला जातो तर त्याच्यामध्ये कॅन्सरचा स्प्रेड दिसतो. तर असेही पेशंट्स बऱ्याच वेळेस या मार्गाने सुद्धा डायग्नोस होतात. आणि काही पेशंट्स फ्रॅक्चर म्हणून सुद्धा येतात, म्हणजे तीच जागा वीक झाल्यामुळे. पण हे कसं झालं की हे एक प्रकारचं लेट डायग्नोसिस आहे. तर आमचं असं हे सगळ्या जागरूकता करण्याचं कारण असंच आहे की तुम्ही थोडंसं लवकरच्या ह्याच्यामध्ये लवकर लक्षणं दिसल्यासच तुम्ही आमच्याकडे यावं आणि लवकर तपासण्या करून घ्यावेत. म्हणजे इथपर्यंत एवढ्या लेट स्टेजला हे डायग्नोस नाही झालं पाहिजे. तर हे सगळे लक्षणं आहेत. आणि स्पेशली धूम्रपान जर कोणी करत असेल तर त्यांनी तर अजिबातच या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये असं माझं म्हणणं आहे. बरोबर. आणि मग या कर्करोगाचं निदान कसं करता येईल? ओके. तर जसे आपण आता हे लक्षणं बोलतच होतो की हे सगळे लक्षणं आपण पाहिलेत की कसे कसे या पेशंट्सला जर कर्करोग असेल तर हे साधारणपणे हे लक्षणं दिसू शकतात. तर जर कोणी धूम्रपान वगैरे करतच असेल तर त्यांना काही असे लक्षणं दिसले तर त्यांनी लवकरात लवकर डॉक्टरांकडे यावं. तर जर असे कोणी लक्षणं घेऊन पेशंट आमच्याकडे आलाच तर सर्वप्रथम एकदम सिम्पल इन्व्हेस्टिगेशन आहे, जे एक चेस्ट एक्सरे म्हणजे छातीचा एक्सरे, हे सगळ्यात सर्वप्रथम सोपं आणि स्वस्त असं जे इन्व्हेस्टिगेशन सगळ्यात पहिले ते केलं जातं. आपण जसं आता चित्रात बघू शकतो, ज्या एक्सरेमध्ये काय दिसतं, तर मग जर गाठ असेल तर तशी एक शॅडो दिसते एक्सरेमध्ये, आणि किंवा पाणी झालेलं दिसू शकतं, किंवा काही संशयास्पद नोड्स वगैरे हे असे आपल्याला एक्सरेमध्ये दिसतात. तर असं जर काही आम्हाला वाटलं की एक्सरेमध्येच काही संशयास्पद आहे तर मग आपण पुढे जाऊन मग त्याचे आम्ही CT स्कॅन वगैरे त्यांना ॲडवाईस करतो, म्हणजे एक छातीचा CT स्कॅन. जेव्हा हा छातीचा CT स्कॅन होतो तर छातीच्या CT स्कॅनमध्ये हे जर का कर्करोग असेल तर त्याच्या पर्टिक्युलरली त्याच्याशी रिलेटेड काही फाइंडिंग्स दिसतात. म्हणजे गाठ झालेली दिसू शकते, पाणी झालेलं दिसू शकतं छातीच्या अवतीभोवती, काही वेगळे नोड्स, सस्पिशियस नोड्यूल्स, किंवा दुसऱ्या फुफ्फुसामध्ये सुद्धा काही स्प्रेड झालेलं असेल तर ह्या सगळ्या गोष्टी या छातीच्या CT स्कॅनमध्ये दिसून येतात. एकदा हा रिपोर्ट जर आला आणि त्याच्यामधून आम्हाला जर डाऊट आला की आता हा कॅन्सर आहे, तर मग जर गाठ असेल तर आम्ही काय करतो की त्याची एक निडलद्वारे एक एकदम सोपी तपासणी असते. निडलद्वारे ते जे टिश्यू आहे तो थोडासा काढला जातो. म्हणजे एक बारीक असा टिश्यू, एक साधारण 0.5 सेंटीमीटर सारखा एक छोटा टिश्यू काढला जातो त्या निडलमधून, आणि हाच टिश्यू आपण पॅथॉलॉजिस्टला ॲनालिसिसला देतो. आता पॅथॉलॉजिस्ट जे डॉक्टर असतात हे याचं पूर्णपणे एक ॲनालिसिस करतात, ते तपासतात आणि ते बघतात की ह्याच्यामध्ये कर्करोगाचे सेल्स किंवा पेशी दिसत आहेत का. आणि निदान हे फक्त तिथेच थांबत नाही. म्हणजे इथून ही फक्त एक पहिली स्टेप झाली की आपल्याला याच्यामध्ये कर्करोगाच्या पेशी दिसत आहेत, पण ह्याच्यामध्ये पुढे जाऊन सुद्धा अजून काही टेस्ट केलेल्या जातात. म्हणजे आम्हाला फुफ्फुसांचा कर्करोग हा कुठल्या प्रकारचा आहे हे सुद्धा ते त्या रिपोर्टमध्ये सांगतात. तर आता बोलायचंच आहे तर कॉमनली लंग कॅन्सरचे 2 प्रकार आहेत, नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर आणि स्मॉल सेल लंग कॅन्सर. तर नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर हा जास्त कॉमन आहे. 85 to 90% ऑफ द केसेस नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सरचे असतात, आणि स्मॉल सेल अगदी 10 ते 15% असतो. आणि नॉन स्मॉल सेलमध्ये सुद्धा स्क्वॅमस आणि ॲडिनोकार्सिनोमा हे 2 प्रकार असतात. हे जस्ट आपल्याला एक नॉलेज म्हणून मी एक सांगते. आणि मग आपण जे आता जेनेटिक म्युटेशन जे आपण जस्ट आता चर्चा करत होतो, तर जेव्हा त्याचा एक टाईप एस्टॅब्लिश होतो त्याच्या पुढे मग या मॉलिक्युलर टेस्ट पाठवल्या जातात. म्हणजे हे आत्ताच्या काळाची नवीन हे आहे, म्हणजे दिस इज द न्यू टेक्निक, जे आता नवीन आलेलं आधुनिक जे उपचार पद्धतींसाठी जे लागतं, तर ही ती डायग्नोस्टिक टेस्ट आहे की याच्या पुढे जाऊन आपण त्या मॉलिक्युलर टेस्ट केल्या जातात, ज्याच्यामध्ये ही जेनेटिक म्युटेशनची टेस्टिंग होते. आणि जेव्हा आम्हाला जो रिपोर्ट येतो तो त्याच्यामध्ये फुफ्फुसांचा कर्करोग हा पहिली स्टेप देतात, दुसरा त्याचा कुठला प्रकार आहे जे आपण बोललो, आणि मग त्याच्या मॉलिक्युलर टेस्टचा रिपोर्ट येतो. तो हे पूर्ण निदान त्याच्या प्रकारे केलं जातं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पेशंट सगळेच विचारतात की एकदा कर्करोगाचं निदान झालं की त्याची स्टेज कुठली. तर मग जेव्हा हे रिपोर्ट कन्फर्म होतात की कॅन्सर आहे, मग जनरली एक पेट CT नावाची एक स्कॅन केला जातो, आणि त्याच्यामध्ये आपण त्याची स्टेज काय हे बघतो. म्हणजे जेव्हा पूर्ण एका कर्करोगाचं निदान केलं जातं त्याच्यामध्ये एकतर तो पॅथॉलॉजिकल एक रिपोर्ट असतो की ज्याच्यात टाईप कळते, आणि दुसरा पेट CTचा रिपोर्ट असतो ज्याच्यात स्टेज कळते, आणि मग हा पूर्णपणे डायग्नोज होतो. आणि अशा प्रकारे म्हणजे जर कोणाला लक्षणं असतील तर या प्रकारे आपण हा कर्करोग निदान आणि त्याचं स्कॅनिंग करून पूर्ण डायग्नोसिस आणि स्टेजिंग हे पेशंटला सांगतो, आणि मग त्याच्या पुढे त्याचा उपचार ठरवतो. बरोबर.
डॉक्टर रेश्मा, या कर्करोगावर नेमक्या कोणकोणत्या उपचार पद्धती आहेत? तर जसं आता आपण बोललो की एकदा हे निदान झालं आणि निदान झाल्यानंतर सगळ्यात पहिले आपण त्याचा प्रकार आणि त्याची स्टेज ही एस्टॅब्लिश करतो की ही त्याची आता स्टेज आहे. तर जे अगदीच स्टेज 1चे कॅन्सर असतात, म्हणजे आपण या चित्रात छानपणे बघू शकतो की जे अगदी स्टेज 1चे जे कॅन्सर असतात ते फुफ्फुसांपर्यंतच नियंत्रित असतात, ते त्याच्या बाहेर कुठेच पसरलेले नसतात. तर जे स्टेज 1चे कॅन्सर्स असतात त्याला मुख्य ट्रीटमेंट ही शस्त्रक्रिया आहे आणि शस्त्रक्रियानी तेवढी गाठ जी आहे ती काढली जाते. आणि मोस्ट ऑफ द टाइम स्टेज 1च्या पेशंटला किमो किंवा रेडिएशन हे घ्यावं सुद्धा लागत नाही. म्हणजे याचा खूप चांगला भाग हाच असतो. म्हणून आम्ही सारखं इन्सिस्ट करतो की जेवढ्या लवकर निदान होईल तेवढी उपचारही सोपे असतात आणि तुम्हाला त्रासही त्याच्यात कमी होतो. मग जर पहिल्या स्टेजला जर निदानच नाही आला, पहिल्या स्टेजचे पेशंट जनरली आम्हाला तेव्हा म्हणजे कुठल्या तरी निमित्ताने ते सिटी स्कॅन करतात आणि ती गाठ दिसते आणि सो लकीली दे गेट डायग्नोस्ड ॲक्च्युली. आणि जेव्हा स्टेज 2 आणि स्टेज 3चे कॅन्सर कसे असतात की ज्याच्यामध्ये गाठ असते पण ती थोडीशी अजून पसरलेली असते, म्हणजे जरा नोड्सपर्यंत की सेंटर ऑफ द छातीपर्यंत जे नोड्स वगैरे असतात त्यांच्यापर्यंत ती गेलेली असते. तर याला आपण लोकली ॲडव्हान्स डिसीज म्हणतो. तर स्टेज 2 आणि स्टेज 3चे जे पेशंट असतात त्यांना काही पेशंट्समध्ये शस्त्रक्रिया तरी पण शक्य असते. तर ती शस्त्रक्रिया झाल्यानंतर बऱ्याच जणांना तरी पण किमोथेरपी किंवा रेडिएशन हे घ्यावे लागते. आणि जे पेशंट ज्यांच्यामध्ये शस्त्रक्रिया काही शक्य नाही त्यांच्यामध्ये मग आम्ही किमोथेरपी आणि रेडिएशन हे एकत्रितपणे देतो. तर त्याला CTRT पण असं म्हणतात. आणि स्टेज 4चे जे पेशंट्स असतात त्यांना जनरली सर्जरी हा ऑप्शन जास्त राहत नाही, कारण तो ऑलरेडी दुसऱ्या अवयवांमध्ये पसरलेला असतो. तर ह्याच्यामध्ये किमोथेरपी ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. आणि किमोथेरपी आणि ते सोडून काही आधुनिक उपचार पद्धती. तर किमोथेरपीचं बोलायचंच झालं तर किमोथेरपी हे असे औषधं असतात की जे आपण सलाईनद्वारे दिले जातात आणि ते बेसिकली कर्करोगाच्या पेशी नष्ट करतात. तर जनरली हे डे केअर युनिट्समध्ये दिलेलं असतं. एका दिवसाचीच प्रोसिजर असते. मॉर्निंगला येऊन इव्हनिंगपर्यंत पेशंट्स हे डिस्चार्जसुद्धा होतात आणि सलाईन बॉटल्सद्वारे हे औषध दिले जातात. किमोथेरपी म्हणलं की लोकांच्या मनामध्ये खूप भीती असते आणि दुष्परिणामविषयी सुद्धा लोकांना खूप भीती वाटते. त्यामुळे बरेचसे पेशंट्स घाबरतात ही ट्रीटमेंट घेण्यासाठी. पण आज या निमित्ताने मला तुम्हाला सगळ्यांना हे सांगावंसं वाटतं की किमोथेरपी आता ही खूप ॲडव्हान्स झालेली आहे, आधुनिक आहे. तर ह्याच्यामध्ये नवीन नवीन मॉलिक्युल्स पण आलेले आहेत की ज्याच्यामुळे साईड इफेक्ट्स पण कमी होतात. आणि प्लस आपल्याकडे असे पण आता बरेच औषध आहेत की ज्याच्यामुळे जे साईड इफेक्ट्स तुम्हाला जे माहिती असतात, जसं की उलटीसारखं होणं किंवा थकवा जाणवणं, केस जाणं, रक्त कमी होणं, ह्याचे सुद्धा साईड इफेक्ट्स आता भरपूर कमी होतात. त्यामुळे आता पूर्वीसारखं किमोथेरपी विषयी एक भीती बाळगणं आता काही हे गरजेचं नाही आहे, कारण ही बऱ्याच सोप्या पद्धतीने स्मूथली देता येते. आणि बरेच वयस्कर लोक किंवा बाकी इतर आजार असलेले लोकसुद्धा आता ही थेरपी घेऊ शकतात. त्यामुळे पूर्वी जेवढे साईड इफेक्ट्स आणि हे व्हायचे तेवढे आता होत नाही, कारण तेवढे औषधं खूप आधुनिक आहेत आणि तेवढी आपण काळजी ही पेशंटची घेतली जाते. आणि काही पेशंट्समध्ये, या स्टेज 4च्या पेशंट्समध्ये आधुनिक उपचार पद्धती जसं की टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी ही सुद्धा आता आपल्याला त्यांच्यामध्ये यूज करता येते. बरोबर. तर डॉक्टर रेश्मा पुराणिक यांच्यासोबत आमची ही फुफ्फुसाचा कर्करोग या विषयाची चर्चा अशीच चालू राहणार आहे. मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर रेश्मा पुराणिक आणि आपण त्यांच्यासोबत फुफ्फुसाचा कर्करोग याविषयी चर्चा करत होतो. तर डॉक्टर, एकंदरीतच तुमच्या सांगण्यावरून कॅन्सर हा बरा होऊ शकतो हे तुम्ही सांगितलेलं आहे आमच्या प्रेक्षकांना. पण जाता जाता त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? तर मला प्रेक्षकांना हा संदेश द्यायचा आहे की सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही स्वतःला धूम्रपानापासून दूर ठेवा, कुठल्याही व्यसनांपासून दूर ठेवा. एखादा व्यक्ती ज्याला सिगरेट स्मोकिंग किंवा धूम्रपानाची सवय असेल तर त्याला हे व्यसन मोडण्यासाठी बराच त्रास होतो. तर त्याच्यासाठी डॉक्टर्स असतात, सायकियाट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट, आणि शिवाय त्याच्यासाठी काही औषधंसुद्धा असतात की ज्यांनी हे व्यसन सोडण्यासाठी आम्ही त्यांना नक्कीच मदत करू शकतो. फक्त त्यांनी मोटिवेटेड असलं पाहिजे हे सिगरेट स्मोकिंग आणि धूम्रपान सोडण्यासाठी. त्याच्यानंतर जसं आत्ता म्हणतच होते की हा अर्ली स्टेजमध्ये नक्कीच पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे पेशंट्समध्ये आणि एस्पेशली धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये ही लक्षणांविषयी जागरूकता असणं गरजेचं आहे. जर काही लक्षणं असले तर तुम्ही लवकरात लवकर ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टरांकडे यावं आणि लवकर निदान करून घ्यावं, कारण जर हा लवकरच्या स्टेजमध्ये डायग्नोज झाला तर हा नक्कीच पूर्णपणे बरा होऊ शकतो. आणि जरी हा ॲडव्हान्स स्टेजमध्ये किंवा स्टेज 4च्या ह्याच्यामध्ये जरी हा निदानास आला असेल तरी जसं आपण बोलतो
अनुभवतोय की आधुनिक उपचार पद्धती आहेतच, जसं टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपी. त्यामुळे या नवीन नवीन उपचार पद्धतींनी, पूर्वी असं असायचं की स्टेज 4 लंग कॅन्सरचे पेशंट 6 किंवा 8 महिनेच त्यांचं जे आयुष्य असायचं. पण आता तेच तुम्ही बघितलं तर हे टार्गेटेड थेरपी किंवा इम्युनोथेरपीमुळे असं आहे की आता या पेशंटचं आयुष्य 2 वर्ष, 3 वर्ष किंवा इव्हन काही काही केसेसमध्ये 5 वर्षापर्यंत सुद्धा वाढलेलं आहे. त्यामुळे इव्हन इफ इट इज स्टेज 4 तरी सुद्धा या पेशंटचं आयुष्य चांगलं आहे. त्यामुळे तुम्ही कुठलेही लक्षणं असतील तर दुर्लक्ष करू नका. योग्य डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि डॉक्टर म्हणतील तसं तुम्ही ते ट्रीटमेंट करा, तर तुम्ही नक्कीच या गंभीर आजारावर सुद्धा मात करू शकता. तर हेच महत्त्वाचा संदेश आम्हाला द्यायचा आहे. नक्कीच तुम्ही या ठिकाणी आलात आणि खरंच खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगितली, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. नमस्कार. धन्यवाद. फुफ्फुसाचा कर्करोग म्हणजे काय, त्याची लक्षणं कोणती आहेत आणि त्याचं निदान कसं करता येतं, याविषयी डॉक्टर रेश्मा पुराणिक यांच्याकडून सविस्तर माहिती मिळाली. तुम्ही यांना स्क्रीनवर फ्लॅश होत असलेल्या नंबरवर नक्की संपर्क करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे